पोहे ह्या पदार्थाविषयी मला विशेष आपुलकी वाटते. पोहे बनवायला बरेच सोपे वाटतात, पण वास्तविक पाहता नसतात. लहानपणापासून मी वेगवेगळ्या बायकांच्या हातचे पोहे खात आलोय आणि आता पोहे खाता खाता पोहे बनवणाऱ्या बाई किंवा बाप्याचा स्वभाव कसा असेल हे ओळखण्याची कलाच जणू मला प्राप्त. आपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक पोहे हा प्रकार मुली बघण्याच्या कार्यक्रमात घातला असेल हे मला जाणवलं. माझ्या बहिणीला लहानपणी आईने पोहे भिजवायला लावले होते आणि तिने त्यांना कायमचं भिजून टाकलं होतं. ह्यावरनं मला तिच्या बुद्धीची दया आली होती. मी त्यावेळी तिला बुद्धीची देवता गणपतीची उपासना करण्याचा सल्ला दिला. काही बायका पोह्यांना नीट वाफ येऊ देत नाही, त्या बायका मला तडतड्या वाटतात. काही बायका लाल तिखट घालून पोहे बनवतात, त्या मला अर्धवट वाटतात. काही बायका थांबा वहिनी पोहे करते म्हणून ज्या आत जातात त्या महिना बाहेर येत नाही. मग त्यांना हुडकायला म्हणून माझी आई आत जाते, मग अजून काही महिने दोघे आतच असतात. इतकं करून जेव्हा पोहे बाहेर येतात त्यात शेंगदाणे नसतात. अरे अशी लोक मला दरिद्री रेषे खालची वाटतात. काही बायकांकडनं पोह्यात मोहरी फार पडते. काही ठिकाणी मिरच्यांना ऊत येतो, तर काही ठिकाणी एक एक तास कढीपत्ता काढत बसावं लागतो. बऱ्याचदा डिशचं डेकोरेशन छान होतं, पण चव आत कढईलाच चिकटते. काही बायका प्लेट छोटी आणि पोहे जास्ती देतात. काही ह्याच्या परस्पर विरोधी वागतात. थोड्या मोठ्या डिश मध्ये पोहे कमी वाटू लागतात, मग लाजकाज त्या 4 शंकरपाळे आणि जुना ठेवणीतला लाडू पाठवावा लागतो. मी गेलोय. तुम्ही पोहे खाल्लेत तर? मला वाटलं लव्ह मॅरेज आहे. जी बाई बनवलेल्या पोह्यांवर ओलं खोबरं किसते, ताजी कोथिंबीर पेरते, ज्या पोह्यात थोडीशी साखर लागते, चमकणारे हिरवेगार वाटाणे शेंगदाण्यांसहित घातलेले असतात, अशा पोह्यांना आणि ते बनवणाऱ्या बायकांना नमन करावंसं वाटतं. पोह्यांसारखी शुल्लक वाटणारी गोष्ट इतक्या चिकाटीने आणि तन्मयतेने बनवणाऱ्या बायका साक्षात अन्नपूर्णेचा अवतार असतात. ज्या पोहे चांगले करतात त्या आयुष्यात काहीही चांगलंच करतात. नातलगांची गोड राहतात, वडीलधाऱ्यांना मधनं फोन करतात, कुशलमंगल विचारतात, त्या सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवतात, ह्या घर ताब्यात ठेवतात आणि घरावरही ताबा ठेवतात. ह्या रसिक असतात, यांना सुंदर गोष्टी आवडतात आणि ह्या सगळ्यांमध्ये चांगलं तेच बघतात. ह्यावरून वाटतं पोहे बनवण्यासारखं जीवन जगणे ही एक कला आहे आणि प्रमाणबद्धता हे त्याचं परिमाण आहे.